पेज नंबर 25 आणि 26वरला अ टीम ऑफ वर्कर्स आपल्याला आज शिकायचं आहे. तर टीम ऑफ वर्कर्स म्हणजे काय? कामगाराचा संघ. टीम म्हणजे संघ आणि वर्कर्स म्हणजे कामगार. कामगाराचा संघ आपल्याला पाहायचं आहे आज. याच्यामध्ये काय आहे नेमकं? तर पहा, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. ऑल बॉडी पार्ट स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. तर पहा, ऑल म्हणजे आता सर्वजण इथं काय म्हणतायत? तर वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज ॲट वर्क ड्युरिंग द डे अँड इवन ॲट नाईट वी आर ऑलवेज ऑफ वर्क. म्हणजे याचा अर्थ काय? काम काम काम. वर्क म्हणजे काय? काम 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 काम. आपण सकाळी, दुपारी आणि नेहमीच आपण काम करतो आणि दिवसा रात्री आणि नेहमीसाठीच कामात पण असतोच आपण. तर माउथ काय म्हणतो? हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. म्हणजे काय? हाताला म्हणतो, आता तू पुढे ये. कम फॉरवर्ड म्हणजे पुढे ये आणि सांग की तू नेहमी काय करतोस. आता तुम्ही काय करता हे इथं सांगायचे तुम्हाला समोर येऊन. तर पहा, हात काय म्हणतात? हँड्स. वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव्ह अँड वी टेक, वी पुल, वी पुश, वी पुट 100 थिंग्स वी मेक. We two are a clever pair. There's nothing that we can't do. तर हँड्स काय सांगतात? आपल्या स्वतःबद्दल सांगताय की ते काय करताय पहा. हात म्हणतात, आम्ही उचलतो, आम्ही धरतो, इकडून तिकडे ठेवतो, आम्ही घेतो, आम्ही देतो, आम्ही ओढतो, आम्ही ढकलतो, ठेवतो, आम्ही असे पुष्कळ गोष्टी करतो. आमची ही अतिशय हुशार जोडी आहे. असे कोणतेही काम नाही की आम्ही ते करत नाही. असं कोण म्हणतं? हँड्स म्हणतात. ओके. आता माउथ म्हणतो, फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. फीटला काय? माउथ म्हणतो, पाया तू पुढे ये. फॉरवर्ड पाय, पाय. फीट म्हणजे काय? पाय. तुम्ही पुढे या आणि आम्हाला सांगा की तुम्ही काय करता. आता फीट काय म्हणतात बघा. फीट, वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स, वी स्किप अँड जम्प अँड होप, वी स्टेप फॉरवर्ड, वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. फीट काय म्हणतात? आम्ही चालतो, आम्ही पळतो, आम्ही चापटी मारतो, आम्ही नाचतो, आम्ही उड्या मारतो, साध्या उड्या मारतो, लंगडी खेळतो, आम्ही पावले उचलतो, आम्ही वळतो, आम्ही थांबतो. वी स्टॉप, आम्ही थांबतो पण. तर अशा प्रकारे फीट सांगतात की आम्ही काय काय करतो. माउथ, आता माउथ पुढे काय म्हणतं? आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. डोळे, कान, नाक. तुम्ही तुमच्याविषयी काय सांगणार आहात? पुढच्या पेजवर पहा, 26 जे पेज आहे बुकचं, त्याच्यामध्ये पहा आईज काय म्हणतात. वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक, वी सी थिंग्स फार अँड नियर. या ठिकाणी आईज काय म्हणतात? आम्ही मोठा आवाज ऐकतो, आम्ही मधुर आवाज ऐकतो, आम्ही प्रत्येक आवाज ऐकतो. इयरचं सांगायचं होतं आपल्याला. आईचं सांगायचं होतं. वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक, वी सी थिंग्स फार अँड नियर. डोळे काय म्हणतात? आम्ही उघडतो, आम्ही बंद होतो, आम्ही वाचतो, आम्ही डोळे मिचकावतो, आम्ही जवळच्या व लांबच्या वस्तू पाहतो. आता इयर्स काय म्हणतात? अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. कान काय म्हणतात? आम्ही मोठा आवाज ऐकतो, आम्ही मधुर आवाज ऐकतो, आम्ही प्रत्येक आवाज ऐकतो. आता नोज काय म्हणतात पहा खाली. आय ब्रीथ डे अँड नाईट
I can never rest. I have a smell, every smell, good or bad or best. And what about you, mouth? नोज काय म्हणता, आम्ही दिवस रात्र श्वासोश्वास घेतो आणि आम्ही कधी आराम करत नाही. आम्हाला प्रत्येक वास हा कळतो. आम्हाला चांगला वाईट आहे की नाही, आपल्याला घाण वास पण कळतो आणि चांगलाही वास कळतो. कशाने कळतो? डोळ्याने कळतो का कानाने कळतो का नाकाने कळतो? कशाने कळतो? नाकाने कळतो, हो की नाही. तर नोज हे आपले आपले तो काय करतोय स्वतः तो सांगतोय नोज. ओके. आणि माऊथला काय म्हणतो? आणि माऊथ तू तुझ्याविषयी सांग ना आम्हाला. आम्ही सर्वांनी तर सांगितलं, पण माऊथ तू काय करतोस? तू आम्हाला सांगितलंच नाहीस, हो की नाही. तर तू आम्हाला सांग. माऊथ काय म्हणतो? ओ यू नो आय ओपन अँड शट अँड स्माईल. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक, आय शिप, आय स्लप, आय chew and bite, but do I get any of the food? No, it all goes to this lazy belly. Is it right? The belly doesn't do any work. तर माउथ काय सांगतोय? तुम्हाला माहीत नाही मी काय काय करतो ते. मी तोंडाची उघडझाप करतो, हसतो, मी बोलतो, मी खातो, मी पितो, मी फुटके मारतो, मी चघळतो, मी चावतो, पण मी काही पण खात नाही, कारण आळशी होतं. काही पण खाल्लं की आळशी होतो की नाही, अंगात आपल्या आळस येतो दिवसभर खात राहिलं तर. त्यामुळे कोणतेही काम मी काही खाल्लं दिवसभर खात राहिलं तर आपल्याला कामे करावी वाटत नाही, हो की नाही. असं हा माउथ विचारतोय सर्वांना. तर सर्वजण काय म्हणतात? ऑल दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. एकदम बरोबर आहे, त्यामुळे कोणतेही काम करावे वाटत नाही. आता बेली काय म्हणतो? दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. आय डू अ लॉट ऑफ वर्क बट इट गोज ऑन इनसाइड मी. यू कांट सी इट बट आय डू वर्क. आता बेली काय म्हणतो? हे बरोबर नाही, हे चूक आहे. बेली म्हणजे काय? या ठिकाणी पोट आहे. या ठिकाणी पहा दाखवलं पिक्चर्समध्ये, प्रत्येक जणांचे पिक्चर दाखवले आहे. नोजचं पिक्चर दाखवलं आहे, इयरचं दाखवलं आहे, आईचं दाखवलं आहे, हो की नाही. मुलं दाखवले आहेत त्या ठिकाणी पिक्चर्स आणि वेगवेगळे कलरचे दाखवलेत, तर ते तुम्ही पाहायचेत. तर या ठिकाणी बेली म्हणजे पहा पोट, ज्याला आपण डेअरी म्हणतो. तर हे बरोबर नाही, बेली म्हणतो. हे चूक आहे. मी खूप काम करतो, पण माझ्या आतील काम करतो, पण मी जे करतोय ते तुम्हाला दिसत नाही. आता आईज म्हणते, व्हाय कांट वी सी इट? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. आईज म्हणतात, ते आम्ही का बघू शकत नाही? कारण तू काहीच करत नाही. आता हँड्स म्हणतात, द ओनली वर्क यू डू इज इट ग्रेप ऑल गुड फूड. इज इट टू ग्रेप ऑल गुड फूड म्हणजे काय? हँड्स काय म्हणतात? तू फक्त आदाशीपणाने खातोस. काय करतोस? तू फक्त आदाशीपणाने चांगले फूड खायचे काम करतोस. आता फीट काय म्हणतात? यू डोंट मूव अ स्टेप. व्हाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. म्हणजे काय? कोण म्हणतं असं? फीट काय म्हणतो? तू चालत नाहीस, मग तू कशाला अन्न खातोस? ऑल सर्वजण म्हणतात, वी वॉन्ट वर्क फॉर यू, यू वॉन्ट गेट एनी फूड नाव. तू आम्हाला फसवायचा प्रयत्न करू नकोस, त्यापासून काहीच मिळणार नाही. सॉरी, बेलीचं राहिलं आपल्याला वाक्य. तर लक्षात आलंय तुम्हाला बेली काय म्हणता येते? बेली म्हणतो, तुम्ही असे करू नका, आपण सर्व मिळून काम करू, त्यामुळे सर्वांना त्रास होणार नाही आणि त्यामुळे फूड
हे पुढच्या पेजवरचं आहे, तर हे आपण काय करू, पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. आलं लक्षामध्ये. 27 पेजवरलं मी सांगत होते, पण आपण आता इथं थांबू, कारण भरपूर मोठा चॅप्टर आहे हा. लक्षात आला. यातले तुम्हाला काही हार्डवर्ड सांगते. टीम म्हणजे संघ, वर्कर्स म्हणजे कामगार, बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे अवयव, स्टँड उभा राहणे, होल्ड धरणे, वर्क काम करणे, ऑलवेज नेहमी, ॲट वर्क कामात असणे, ड्युरिंगच्या काळात, इव्हनसुद्धा, माउथ तोंड, हँड हात. त्यानंतर फॉरवर्ड पुढे, लिफ्ट उचलणे, कॅरी वाहून नेणे, पुल ओढणे, फूट ठेवणे, क्लेवर पियर हुशार जोडी, फिट पाऊल, टॅप फळू थापटी मारणे, स्किप दोरीवरची उडी, जंप उडी मारणे, होप टुनटुन उड्या मारणे, स्टेप फॉरवर्ड पुढे पाऊल टाकणे, ब्लिंक म्हणजे डोळ्याची उघडझाप, लाऊड म्हणजे मोठा, सॉफ्ट म्हणजे हळू, साऊंड म्हणजे आवाज, हिअर म्हणजे ऐकणे. भरपूर याच्यामध्ये शब्द आहेत, तर ते आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. आज इथंच थांबू. आपल्या इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि चित्र पण पाहून त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके.